नमस्कार मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये एक युनिक पद्धतीची मी स्लीव डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे। बनवण्यास सोपी आहे आणि ही दिसायला फार सुंदर दिसते। सगळ्यांना पटकीने आवडणारी डिझाईन आहे। आजकालच्या तरुण मुलींना तर ही डिझाईन खूप आवडते। चला तर मग पटकीने व्हिडिओला सुरुवात करूया। ह्या ठिकाणी उंचीला बघा 5.5 इंचाची बाही आहे, म्हणजे तयार हे 4.5 इंचाचे आहे प्लस 1 इंच शिलाईसाठी घेतलेला आहोत। आणि हे जी रुंदी आहे ते 8.5 इंचाची, म्हणजे हा ब्लाऊज 34 साईजचा आहे। तर सर्वात आधी आपण अस्तरवरती ह्याची कटिंग करूया बाही डिझाईनची। तर बघा, मध्यभागातून इथून 2.5 इंच ठेवूया। तुम्हाला रुंदी हवा असेल तर जास्त किंवा कमी करू शकता ह्या डिझाईनसाठी। आणि लांबीला सुद्धा 2.5 इंच ठेवूया। आता इथून छान गोल आकार देऊन घेऊया। साडीचं कापड आणि ब्लाऊजचं कापड जर वेगळं वेगळं असेल तर ही डिझाईन फार सुंदर दिसते। तर या पद्धतीने गोल आकार देऊन घेतलेला आहोत आपण। आता कटिंग करून घेऊया। बघा, हे कापड आपल्याला लागणार आहे कटिंग केलेलं, ते बाजूला ठेवूया। आता जे कापडाची स्लीव आहे ते सीधा बाजूने ठेवून घेऊया आणि ह्यावरती अस्तर ठेवून घेऊया। आणि जसं आपण गळ्याची टीप करतो त्या पद्धतीने आता आपण इथून 1/2 इंचावरती शिलाई करून घेऊया। आता बाहीच्या खालच्या साईडनं सुद्धा शिलाई करून घेऊया। शिलाई झालेली आहे, जे इथलं कापड आहे ते कटिंग करून टाकायचं आहे। आता इथे छोटे छोटे कट्स देऊन घेऊया, जेणेकरून हे बाही पलटताना इझिली पलटेल आणि हे जे फिनिशिंग सुद्धा छान प्रकारे येईल। त्यामुळे इथे छोटे छोटे पूर्ण गोल आकाराला कट करून घ्यायचं आहे। आता बघा, हे जे बाजू आहे अस्तर बाजू, हे आपण उलट्या बाजूने पलटून घेत आहोत या पद्धतीने। तर फिनिशिंग मस्त आलेली आहे। आता इथं संपूर्ण गोल आकाराला एक दाबटीप करून घेऊयात, जेणेकरून ह्याची फिनिशिंग छान येईल। तर ही डिझाईन अशी तरुण मुलींना तर फार आवडते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। बनवण्यास अगदी सोपी आहे, कुठलेही झंझट नाहीत किंवा कुठले कॅनव्हास पेपर हवाय वगैरे असं काही लागत नाही। एकदम सोपं आहे बनवण्यास, परफेक्ट। आता खालच्या साईडनं सुद्धा शिलाई झालेली आहे। आता बाजूने सुद्धा आपण शिलाई करून घेऊया। बाही इथं पूर्णपणे तयार झालेली आहे। आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया। आता हे वेगळं कापड घेतलेलं आहे। हे रुंदीला 5 इंच आणि लांबीला 14 ते 15 इंचापर्यंत ठेवलेलं आहे। तुम्ही जास्त किंवा कमी सुद्धा हे कापड घेऊ शकता, तुमच्या प्लेटनुसार असतील तर। अगदी इथं अर्ध्या इंचाच्या प्लेट्स घेत इथं शिलाई करून घेऊया। जे बाहीचं कट केलेलं कापड होतं गोल आकाराचं, ते आपण बाजूला ठेवलं होतं, ते आता ह्या कापडावरती ठेवून घेऊया।
या पद्धतीने बघा असं, आणि इथं कडेकडेने शिलाई करून घेऊया, म्हणजे प्लेट्स जे आहेत ते जागेवर व्यवस्थित बसतील, म्हणून इथं अशी शिलाई करून घ्यायचं आहे. तर शिलाई झालेली आहे बघा. आता हे बाहीचं कापड ह्यावरती ठेवून घेऊया, म्हणजे हे अस्तरवालं जे कापड होतं ते बघा या पद्धतीने असं वरती ठेवून घेऊया. आणि बघा जिथं हिचं शेवट येईल तिथं खडूनी मार्किंग करून घ्यायचं आहे, आणि जे बाहीचा आकार आहे तसंच खडूनीसुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे जे उरलेलं कापड आहे लाल कलरचं वरच्या साईडचं ते कट करता येतं. आता इथं वरती शिलाई करून घेऊया. परफेक्ट शिलाई झालेली आहे. जसं खडूनी मार्किंग केलं होतं त्याच प्रकारे इथं आता कटिंग करूया. परफेक्ट. आता इथं लेस लावून घेऊया. हवा असेल तर तुम्ही लावू शकता किंवा असंच ठेवू शकता, किंवा बघा साडीतलं आणि वेगळं कापड असेल तर क्रॉस कापड कट करून त्याची पट्टीसुद्धा जॉईन करू शकता तुम्ही. तर बघू शकता फायनली आपली डिझाईन तयार झालेली आहे. दिसायला फार सुंदर दिसते. ज्या आतली शिलाई होती ते आपण इथं काढून टाकूया. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.